पाचोरा तालुक्यातील कुराडतांडा येथील शेतकऱ्याने गळफास घेतल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली असल्याची माहिती आज दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता हाती आली आहे। पाचोरा तालुक्यातील कुराडतांडा येथील शेतकरी गजानन तंवर वय 56 या शेतकऱ्याने आपली तिघेही मुले परराज्यात ऊसतोडणीसाठी गेली असता व पत्नी शेतात गेली असता सायंकाळच्या वेळेस एकटे घरी असता राहत्या घरी आतून दरवाजा लावून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। सायंकाळी पत्नी शेतातून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। मयत शेतकऱ्याच्या नावावर 2 ते 3 बिघे शेती होती। या वर्षी शेतात खरीप हंगामाने साथ न दिल्याने तसेच लागवड केलेल्या कापसाचे उत्पन्न अत्यल्प व जो घरात आलेला कापूस आहे त्यासही भाव राहिलेला नाही। सदर शेतकऱ्यावर विकास सोसायटी तसेच खासगी बँकांचे देखील कर्ज होते। कर्ज कसे फिटेल या विवंचनेतून या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे। सदर घटनेची माहिती पोलीस पाटील संतोष कोडी यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे कळवली असून नातेवाईकांनी मयताचे शवविच्छेदनासाठी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले होते। या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून 0 क्रमांकाने ही नोंद पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे वर्ग होईल। पुढील तपास पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस यांकडून करण्यात येईल। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।